हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतोय की या चॅनलवरती आपण फॉरेक्स इंडस्ट्रीबद्दल किंवा ट्रेडिंग इंडस्ट्रीबद्दल आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करतोय. यामध्ये आपण MT5ची पूर्ण सिरीज बनवलेली आहे. त्याच्यानंतर ज्या आपल्या स्ट्रॅटेजीज आपण बॅचेसमध्ये घेत असतो त्या खरोखर ॲक्च्युअल मार्केटमध्ये चालतात की नाहीत याच्यासाठी आपण त्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंगची ही सिरीज सुरू आहे. त्यामध्ये पहिले आपली लिक्विडिटी स्वीपची स्ट्रॅटेजी बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण ऑलरेडी मे महिन्यामध्ये 770 पिप्स म्हणजे 770 पिप्स आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे. आणि ही जी मॉर्निंगची स्ट्रॅटेजी आहे एकदम सिम्पल आहे. याच्या ॲनालिसिसच्या एंडला आपण मेच्या पहिल्या आठवड्यात 120 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे आणि मेच्या सेकंड वीकमध्ये आपण 220 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. सो आता टाईम वेस्ट न करता आपण मेच्या तिसऱ्या आठवड्यात नेमकं आपण प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये आहे की काय कंडिशन आहे, आपण ॲनालिसिस करायला सुरू करू. ओके, मे पासून तिसरा आठवडा सुरू होतो. सो काय झालं आपण चेक करू. सिम्पल आपल्या स्ट्रॅटेजी मॉर्निंग स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करतो, दुसऱ्या कॅन्डलचा कलर बघतो. सिम्पल कळायला लागले आपल्या ह्या बंच ऑफ कॅन्डल्सच्या झोनमध्ये दुसरी जी कॅन्डल आहे आपली त्याचा कलर रेड आहे. त्या रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला आपली एंट्री असते. पहिलं टार्गेट 50 पिप्सचं असतं, दुसरं टार्गेट 100 पिप्सचं असतं. इथं आरामात आपल्याला 100 पिप्सचं टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. ओके, जाऊ आपण 19 मे. ओके, 20 मे. ओके, 20 मेला आपल्याला दुसरी कॅन्डल ग्रीन बघायला मिळते. या ठिकाणी क्लोजिंग होती. नॉर्मल 10 पिपचा SL होता. त्याच्या खाली आपण बफर करून काय करतोय, SL प्लेस करतोय. सो इथं 20 मेला आपल्याला 20 पिप्सचा SL हिट झालेला बघायला भेटतो. ओके, जाऊ आपण 21 मेला. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे. ओके, दुसरी कॅन्डल कुठली आहे, रेड कलरची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं काय नाही. ओके, नॉर्मल आपला स्टॉप लॉस होता 50 पिपचा. आपण इकडं काय करूया, 60 पिपचा SL कन्सिडर करूया. 60 पिप्स SL हिट 22 मे. चेक करू काय झालंय. ओके, या ठिकाणी ग्रीन कॅन्डल झालेली आहे, पण आपला स्टॉप लॉस इथे हिट झाला आहे का आपण एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे. आपण नॉर्मली जी कॅन्डलची वीक असते त्याच्यापासून पण 10 पिप्स खाली आपण SL घेतो. या ठिकाणी 10 पिप SL हिट झालेला नव्हता. सो आपलं ज्या वेळेला कॅन्डल क्लोज झाली, पहिलं TP 50 पिपचा, दुसरा 100 पिपचा, 100% आपल्याला इथं दोन्हीही टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. सो सिम्पली 100 पिप्स TP डन. ओके, जाऊ आपण 23 मेला. ओके, या ठिकाणी चेक करूया आपण. ही ग्रीन कॅन्डल होती. ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला आपला ट्रेड असता. याच्यानंतर मार्केटनं काय केले, 27 पिपची मुवमेंट दिली. आपला SL असता 20 पिपच्या आसपास. आपण SL इकडे कन्सिडर करूया 30 पिपचा. ओके, ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी आहेत. 30 पिप्स SL हिट. ओके, सो आता याचं ॲनालिसिस करूया आपण. सिम्पल टोटल ट्रेड्स किती होते, 5. ओके, त्यापैकी TP डन किती झाली आहे,
1 2 ओके, 2च टीपी डन झालेत. SL हीट किती झाले? टोटल 3 SL हीट झाले. ऑल ओव्हर प्रॉफिट की लॉस चेक करू. ओके, $100 -20 -60 + 100 -30. ओके, सो ऑल ओव्हर आपण प्रॉफिटमध्ये आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहे 90 पिप्सच्या. ओके, सो मे महिन्याच्या तिसऱ्या वीकमध्ये सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याचे रिझल्ट्स बघायला भेटतात. ओके, सिम्पल. या ठिकाणी आपण आपलं जर्नल मेंटेन करू. मॉर्निंग स्ट्रॅटेजीप्रमाणे मेच्या पहिल्या 2 आठवड्यात आपल्याला खूप चांगला प्रॉफिट झाला होता. सो मेच्या 3rd वीकमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉफिट बघायला भेटतो 90 पिप्सचा. ओके, सो मेचा महिना आपण कुठल्या पद्धतीने क्लोज करणार आहे हा व्हिडिओ आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये याचा ॲनालिसिस बघायला भेटेल. सो पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आणि जर आपला हा कंटेंट आवडत असेल तर आपल्या जवळच्या लोकांपर्यंत या कंटेंटला पोहोचवायला नक्की मदत करा. ओके, थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.